1971 साली बारामतीमध्ये त्यावेळेचा तिथला विधानसभेचा प्रतिनिधी म्हणून मी 2 संस्थांची स्थापना केली. त्याच्यामध्ये कृषी विकास प्रतिष्ठान की जी शेती या क्षेत्रासाठी वाहून घेणारी आणि विद्या प्रतिष्ठान शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये वाहून घेणारी. शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्या प्रतिष्ठानचं काम मोठं काम आहे. साधारणतः आज 35,000 विद्यार्थी शिकतात आणि सर्व प्रकारचं एज्युकेशन त्या ठिकाणी आहे. त्या भागाचा अभ्यास जर केला तर बारामती परिसर त्याच्या 30% भागाला भाटघर धरण जे आहे पुण्याला त्या धरणाचं पाणी मिळतं आणि शेती ही पाण्याखालची शेती होती आणि 70% जी शेती होती ती सतत दुष्काळामध्ये होती. साधारणतः वर्षाला 6 ते 7 इंच पाऊस, 6 ते 7 इंच पाऊस आणि दर 5 वर्षातून 3 वर्ष दुष्काळ ही स्थिती होती. आणि म्हणून पाणी याचं नियोजन कसं करता येईल, पडणारा पाऊस त्याचा थेंब ना थेंब कसा वाजवता येईल आणि नंतर पाणी पिकांना देण्याच्यासाठी काटकसरीचे कोणते मार्ग आहेत, ह्या विभाग एक. आणि दुसऱ्या बाजूने जगात आणि देशात जे काही शेतीच्या क्षेत्रामध्ये नवीन शोध होत आहेत पिकांच्या संदर्भातली, अशांचं बिया सीड हे आणून त्याचे प्रयोग करणं, ते शेतकऱ्यांना दाखवणं आणि यशस्वी झाल्यावर त्यांच्या शेतावर व्यापक प्रमाणावर करणं हा दुसरा भाग ठेवला. तिसरा भाग की फळं आणि या क्षेत्रामध्ये हॉर्टिकल्चर कसा विकास करता येईल. आणि चौथा भाग म्हणजे शेतीचा जोडधंदा हा दुधाचा आहे. आणि दुधाचा धंदा द्यायचा असेल तर आज स्थानिक जनावर आहेत त्याच्यावर संकट करून क्रॉसब्रीड नवीन व्हरायटी करता येईल का की जी अधिक दूध देईल. या सगळ्या क्षेत्रामध्ये कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीनं काम केलं जात होतं. त्यानंतर माझ्या स्वतःवर हे काम करत असताना काही अधिक जबाबदाऱ्या राज्य पातळीवर आल्या. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये माझी निवड झाली आणि त्यामुळं साहजिकच या कामाला लक्ष द्यायला मला मर्यादा आलेली होती. अशा परिस्थितीत माझे वडील बंधू आज ते दुर्दैवानं हयात नाही, अप्पासाहेब पवार, की ज्यांनी शेतीच्या पाण्याच्या या सगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय मोठं योगदान दिलं आणि त्यांना त्या काळात केंद्र सरकारने पद्मश्रीचा पुरस्कारसुद्धा दिला आणि त्यांनी ह्या सगळ्या कामाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. अप्पासाहेबांनी जबाबदारी घेतल्याच्या नंतर ही संस्था एकदम ऊर्जित अवस्थेत आली. अनेक नवीन नवीन प्रयोग त्या ठिकाणी होत होते आणि परिसरातल्या शेतकऱ्यांना नवीन शोधाच्यावर आधारित शिक्षण देण्याचं काम हे त्यांनी मोठ्या प्रमाणात केलं. अप्पासाहेबांच्या निधनाच्या नंतर ही सगळी जबाबदारी त्यांचे चिरंजीव राजेंद्र पवार यांनी घेतली. त्यांचं स्वतःचं शिक्षण शेतीच्या क्षेत्रामध्ये अमेरिकेमध्ये झालं आणि इथं परत आल्याच्यानंतर या संस्थेची सगळी जबाबदारी ही त्यांनी घेतली आणि दिवसेंदिवस या संस्थेच्या मार्फत विस्तार कसा करता येईल, नवीन टेक्नॉलॉजी कशी आणता येईल
की शेतकऱ्याचा होताचा कशी आणि उत्पादन वाढीचा प्रश्न हा कसा गतिमान करता येईल याच्यामध्ये त्यांनी स्वतः अतिशय लक्ष दिलं आणि त्यामुळं आज ही संस्था अतिशय नावारूपाला आली आहे. ही संस्था एक अशी संस्था आहे की ज्याच्यामध्ये अनेक प्रकारची कामं केली जातात. याच्यात ही नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणण्याच्यामध्ये आम्हा सगळ्यांना याच्यामध्ये प्रतापराव पवार, सकाळ ग्रुपचे चेअरमन यांची फार मोठी मदत आहे. त्यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा अतिशय संपर्क आहे आणि त्या संपर्काचा लाभ आमच्या संस्थेला मिळाला. सगळ्यात त्याच्यात एक महत्त्वाची जी टेक्नॉलॉजी आज सगळ्या जगामध्ये त्याची चर्चा आहे ती म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. त्यावर आधारित या शेतीच्या क्षेत्रामध्ये अनेक गोष्टी करता येतील आणि ते करण्याचा हा निर्णय आम्ही संस्थेमध्ये घेतला आणि सुदैवानं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि मायक्रोसॉफ्ट यासारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या महत्त्वाच्या संस्थांना इथे येऊन या कामात सहभागी व्हावं या संबंधीचं कन्व्हिन्स करण्याचं काम प्रतापराव पवारांनी केलं आणि या संस्था त्या ठिकाणी आल्या. हे यांच्या आगमनाच्या नंतर यांची जी टेक्नॉलॉजी आहे ती प्रत्यक्षपणानं खाली उतरवण्याच्यासाठी स्थानिक जी जबाबदारी होती ती राजेंद्र पवारांच्या होती आणि ती जबाबदारी त्यांनी अतिशय चांगल्या रीतीनं पार पाडली आणि त्यामुळं आज हा आधुनिक शेतीचा विस्ताराचा हा कार्यक्रम देशात पहिल्यांदा या ठिकाणी होतो आहे. आणि हे घेत असताना बारामती परिसर आणि महाराष्ट्रातसुद्धा ऊसाच्या पिकाच्या संदर्भाचं एक महत्त्वाचं राज्य म्हणून पहिलं पीक आम्ही याच्यामध्ये ऊसाचं घेतो. ऊसाच्या पिकाचे काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नाच्यामुळं सतत आम्ही तेच पीक घेतो आहे. त्यामुळं जमिनीची सुपीकता आणि उत्पादन हे कमी व्हायला लागलेले आहे. प्रचंड प्रमाणात खताचा आणि औषधाचा वापर शेतकरी करतो आहे. त्याच्यामुळं जमिनीचा दर्जा पैदा होतो आहे. ऊस शेतीमध्ये पाण्याचा अतिरिक्त वापर ही करण्याची जी प्रवृत्ती शेतकऱ्याची आहे तो एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि दिवसेंदिवस त्यामुळं ऊसाचं दर देखील उत्पादन खर्च हाही वाढायला लागला आहे. आणि हे करत असताना एकरामधल्या ऊसाचं उत्पादन आणि त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण याच्यातसुद्धा कमी होतं आहे असं चित्र दिसायला लागलं. आणखीन मग आधुनिक तंत्रज्ञान हे कसं आणता येईल, कीड आणि रोगाचा प्रश्न आहे त्यासंबंधीचे इश्यूज आहेत. हे सगळे इश्यूज जे आहेत ते मी आत्ता सांगितले त्याला सोल्युशन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून येते. ही जगात अनेक ठिकाणी आम्ही पाहिलं. आमचे काही सहकारी जे काम करणार संस्थेमध्ये त्याच्यामध्ये श्री जाधव या ठिकाणी आहेत. यांना नेदरलँडला पाठवण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांना नेदरलँड हा असा देश आहे की हॉर्टिकल्चरच्या संदर्भात, शेतीच्या संदर्भात, दुधाच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर अतिशय मोलाचं काम त्या ठिकाणी केलं जातं. आणि म्हणून तिथं फील्डवर प्रत्यक्ष काम जे केलं जातं अनेक जाती त्यांनी नवीन संशोधित केल्या त्याचा आणि आमच्या संस्थेचा संबंध यावा यासाठी आमच्या संस्थेच्याच काही सहकार्यांना तिथं आपण किती दिवसासाठी 3 महिन्याच्यासाठी त्या ठिकाणी त्यांचे सगळे सहकारी होते आणि तिथं त्यांनी ज्ञान प्राप्त केलं. आणि गेली 3 वर्ष हे नवीन नवीन प्रयोग घेण्याच्यासाठी त्यांनी हा भूखंड हातामध्ये घेतला आणि त्याचं फायनल आज या निष्कर्षाशी आलो
आणि ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून कमी खर्चात ऊसाची लागवड ही कशी करता येईल, ऊसाचं उत्पादन हे कसं वाढवता येईल, आणि हे करण्याच्यासाठी चांगले शेतकरी जे ओळखले जातात त्यांची निवड करून त्या टेक्नॉलॉजीची इक्विपमेंट त्यांना देऊन त्यांच्या सतत त्यांना मार्गदर्शन करून ऊसाचे प्रश्न आहेत त्यांची सोडवणूक करण्याच्या दिशेनं कसं होईल याची काळजी या सगळ्या कार्यक्रमामध्ये घेतली सांगतो. आणि हे सगळं होत असताना अनेकांची मदत झाली. आम्ही इथं बसलेले आहोत ते कृषी विकास प्रतिष्ठानचे सगळे विश्वस्त आहोत. त्याच्यामध्ये डॉक्टर मदर कोकण युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर म्हणून त्यांनी काम केलं. त्यांच्या निवृत्तीच्या नंतर या संस्थेत त्यांनी मोठी जबाबदारी घेतली आणि त्यांचं प्रचंड योगदान आमच्या सगळ्या कामाला आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या क्षेत्राचे जाणकार या सगळ्यांना सहभागी करून घेतले. जगामध्ये जे बदल होतात आणि ज्यांच्याकडं बदल होतात अशा संस्था व्यक्ती या सगळ्यांना असोसिएट करण्याचा प्रयत्न आहे. जवळपास आपण हा नवीन टेक्नॉलॉजीचं काम किती शेतकऱ्यांच्या 1000 शेतकऱ्यांची निवड आत्ता केलेली आहे. त्यांच्या शेतात हे सगळं काम केलं जाईल. आपल्याला आणखी थोड्या दिवसांनी कधी प्रत्यक्ष काम ते जाऊन बघायचं असेल तर तुम्ही तुमचा टेलिफोन नंबर नंतर सांगा. ते कुणाला जायचं असेल, कुणाला अधिक माहिती घ्यायची असेल तर त्यासाठी आमचे सगळे टेक्नोक्राट्स आणि बाकीचे सहकारी त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. शेतकरीसुद्धा नव्या पिढीचे इथे हक्काने येऊ शकतात. ही संस्था त्यांच्यासाठी आहे. आणि म्हणून हा एक सवन देशात काहीतरी परिवर्तन करता येईल आणि प्रश्नाची सोडवणूक करता येईल अशा हा उपक्रम, ही टेक्नॉलॉजी आज आपण या ठिकाणी घेतो आहे. आत्ता आपण ऊसाने सुरुवात करतो आहे, पण ऊसापुरतं सीमित राहणार नाही. यानंतर बाकीची पिकंसुद्धा घेतली जातील. आणि आज हे काम बारामती, पुणे वगैरे या परिसरात असलं तर हळूहळू सवन राज्यामध्ये आणि राज्याच्या बाहेरसुद्धा ही सवन टेक्नॉलॉजी कृत्रिम बुद्धिमत्ता उपलब्ध करून ठेवणं या दिशेनं आमची पावलं टाकली जाते. हो, आमच्या संस्थेचे आमचे ॲग्रिकल्चर कॉलेजचे प्राचार्य आणि संस्थेमध्ये सवन प्रशासन या जबाबदाऱ्या डॉक्टर नरवणे यांच्यात त्यांचं याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे. ही सगळी टीमच आमची ही बांधिलकी असलेली टीम आहे. ती खेड्यापाड्यातून आलेली आहे, पण जगात जिथं जिथं काही बदल होतात त्यांच्याशी संपर्क ठेवणारे आहेत, तिथं स्वतः राहणारे आहेत, तिथल्या तज्ज्ञांशी इंटरॅक्शन करणारे आहेत आणि जे ज्ञान ते जगात बघतात ते इथं आणून इथल्या शेतकऱ्यांच्याकडून अखंड पोचवण्यासाठी त्यांचं योगदान फार मोठं आहे. काही प्रश्न असतील वाटचालीमध्ये सर तुम्हाला असं वाटतं का, कारण आता AI हेच पुढचं शेतीचं भवितव्य आहे भारतात आणलंय, तर केंद्र शासनाने पण याच्यामध्ये पुढे जाऊन सहभागी व्हावं अशी काही तुमची? आम्ही केंद्र शासनाला याच्यात बोलवत असतो. केंद्र सरकारचे प्रतिनिधी इथे येत असतात. मला वाटतं कृषी विकास प्रतिष्ठानमध्ये नरेंद्र मोदींच्यापासून अनेक लोक यापूर्वी येऊन गेले. नरेंद्र मोदी आले, मला असं वाटतं की अगदी अरुण जेटली आले, परब मुखर्जी आले, प्रतिभा पाटील आल्या, चंद्रशेखर आले. अनेक त्यांचं असोसिएशन केंद्र सरकारमधल्या लोकांचे, अगदी चौधरी चरण सिंगांच्या पासून जे जे लोक देशाच्या
महत्त्वाच्या पदावर आले त्या सगळ्यांची भेट या ठिकाणी आली. ही इथली टेक्नॉलॉजी, इथला शोध हा अन्य ठिकाणी घेण्याच्या दृष्टीनं या सगळ्यांची आमचा नेहमी सुसंवाद होत होता, आताही होतो. आणि या संस्थेच्यामध्ये आम्ही कुठल्या राजकीय विचाराचं काम करतो. इथं आमचा विचार शेती, शेतकरी, शेती अर्थव्यवस्था. सगळ्या राज्यातून लोक रेग्युलर जम्मू काश्मीर टू हे कन्याकुमारी. सांगा ना. जम्मू काश्मीर टू कन्याकुमारी ऑन ॲन ॲव्हरेज आपल्या कृषी विज्ञान केंद्र आणि संस्थेमध्ये दरवर्षी 4 ते 5 लाख बेनिफिशरीज व्हिजिट देतात. त्याच्यामध्ये काही उद्योजक असतील, तरुण विद्यार्थी असतील, फार्मर प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशनचे सभासद असतील. कल्चरचा उल्लेख केला साहेबांनी. जे ग्रीन हाऊसमध्ये सबसिडी घेतात त्या प्रत्येक शेतकऱ्याला कंपल्सरी ट्रेनिंग आपल्या सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन हॉर्टिकल्चर जे इंडो डच प्रकल्प आहे त्याच्यामध्ये आयोजन केलं जातं. आणि देशात पहिल्या नंबरवर ते सांगा. आणि दोन-तीन वेळा तुमचा जो प्रश्न आहे तुमचा जो प्रश्न आहे तो पंतप्रधानांची जी आवडती योजना आहे डबलिंग इन्कम शेतकऱ्यांची, त्यासाठी ते खूप उपयोगी ठरेल. आता यात सेंट्रल गव्हर्नमेंट किती सहभाग देईल हा नंतरचा भाग आहे. तंत्रज्ञानामुळे उत्पादन एकीकडे वाढत असताना दुसरीकडे मात्र सरकारच्या पातळीवर जे निर्यात बंदीची जी भूमिका आहे तर हे कसं आता आणखी 3 दिवसांनी लोकसभेचं अधिवेशन सुरू होईल. तिथे हे सगळे प्रश्न आम्हाला घ्यायला लागतात. त्याचं कारण भारत हा जगाचा 2 नंबरचा साखर तयार करणारा देश आहे. जगातल्या अनेक देशांच्याकडे आपण साखर निर्यात करतो. यंदाच्या वर्षी तिच्या निर्यातीवर बंदी घातली गेली. त्याच्यामुळे 2 गोष्टी झाल्या. एक, इथला स्टॉक हा राहिला, किमती घसरल्या. आणि आमच्याबद्दलची इंटरनॅशनल मार्केटमध्ये क्रेडिबिलिटी जी आहे की रिलायबल सप्लाय म्हणून त्याला धक्का बसला. हे पण आता हे विषय आम्ही काढू. आम्ही आहोत तिथं पार्लमेंटमध्ये या सगळ्या गोष्टी म्हणतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.